पधारो मारा दे. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता मी आहे जयपूरमध्ये आणि वाजल्यात 9. आता 8 वाजता उठलो होतो. व्हिडिओ वगैरे एडिट काल रात्रीच केली होती, प्रोड्युसिंग केली आता, आणि थंबनेल टायटल आता एडिट करून टाकलेलं आहे आणि आपली व्हिडिओ अपलोड झालेली आहे. आणि पाहूया आज काय होते. आता फ्रेश होतो आणि तुम्हाला नंतर भेटतो. ही आहे इंस्टाग्राम आणि यूट्यूब व्लॉग्स आणि रील बनवण्यासाठी. बघा, सकाळ सकाळ अपलोडिंग करायला लागते, काय काय थंबनेल टायटल सर्व विचार करायला लागते, आणि रील काय पोस्ट करायची काय नाही तेच चालू आहे आमच्या दोघांचं. काय गुड्डी? व्हेरी हाय. बघा, सकाळची सुरुवात जयपूरमध्ये असा नजारा आहे. काही आम्ही कुठल्या एरियामध्ये थांबलो आहे ते आता माहिती नाही, पण आता थांबा. मी तर फ्रेश झालेलो आहे आणि बाकी सर्व पण झालेत, पण ज्याचा बड्डे आहे प्रज्वल तो अजून रेडी नाही झालेला मिळत. आमचा स्पॉन्सर मेन. Guys, you know what? First time I'm staying in this hotel because I like it, bathtub and all, jacuzzi and all. So I'm not much comfortable in this. So I'm just making to habit. So I just need time, guys. I hope you understand. बड्डे पार्टी वेळ Jaipur girls, विल डू. done. 11:20 झालेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी निघालो आम्ही जयपूर फिरण्यासाठी. फायनली गाईस जयपूर फिरतोय. आणि पण इथे मला काही वाळूच दिसत नाही. राजस्थानला घेऊन आले, हे बोलले का वाळू दाखवतो. मी सांगितलं केळवा बीचला बघितले, सर्व बीचेसला बघितले, नाही सांगितलं राजस्थानची वाळू थोडी अलग आहे. पहिले तुला राजस्थानचा मॅप माहिती आहे? अरे भाई सर्व तू माहिती आता आहे. जयपूरमध्ये आहे. हो, जयपूर सिटी जैसलमेर आहे. अपोजिटला आहे हो. आणि तिथे वाळू आहे. अच्छा, समजलं? चायला मी तर इथे वाळू बघायला आलेलो. नाही म्हणजे महाराष्ट्र फेमस आहे महाराजांच्या किल्ल्यांमुळे. मग तुला काय पालघरला पण महाराजांचा किल्ला दिसेल लगेच उतरलं नाही, उतरलं नाही थोडं. तो मग मग तसं तुला जायला लागेल. ओके, सॉरी. आता आम्ही चाललोय कुठेतरी, कुठे चाललोय सांगतात तुम्हाला. कुठे चालल्यात रे? सिटी पॅलेसला चालल्यात. रात्री पण गेलो होतो पण एंट्री बंद होती, म्हणजे एंट्री खुल्लीच होती पण आम्ही गाडी टाकली नाही कारण की आम्ही टायमिंग बघितले होते. तर आता चाललोय आणि तुम्हाला पण घेऊन जातो. बघा, रात्री पण इथूनच गेलो होतो या गेटने, आता पण इथूनच चाललोय. आता पुढे आहे हवामेल. रात्री दाखवलं होतं, आता पण दाखवतो. अगोदर जो गेट दाखवला ना त्यातून आम्ही एक्झिट केली होती, पण आम्ही शूट नव्हती केली. आता सर्वच इन्फ्रास्ट्रक्चर थोडाफार सेम आहे म्हणून आम्हाला तीच एंट्री कन्फ्यूज झालो. आणि ट्रॅफिक बघा, इथे रिक्षाचीच खूप ट्रॅफिक आहे. जयपूरमधील सर्वात फेमस एरिया म्हणजे इकडे येऊन सर्व लोक फोटो काढतात. बघा गर्दी बघा किती आहे. काल रात्री आम्ही पण काढले, म्हणजे सर्वांनी काढले, पण माझा एखाद फोटो चांगला आलाच नाही. आत्ता चाललोय सिटी पॅलेसला. ही बघा समोर सिटी पॅलेसची एंट्री. रात्री पण इथे येऊन गेलेलो, पण काय सांगू तुम्हाला, आम्ही एंट्री केलीच नाही. सिटी पॅलेस तिथे आहे, पण आम्ही कार पार्क केलं आणि कार पार्किंगचे घेतलेत 100 रुपये. आणि वीकडे असून पण खूप गर्दी आहे. पधारो मारा दे. ही बघा समोर सिटी पॅलेसची एंट्री आहे. आता आम्ही चाललोय सिटी पॅलेसला आणि सांगतो तुम्हाला आता एंट्रीचे किती रुपये घेतात आणि ती वर्थ आहे का नाही. वर्थ असेलच, आता एवढं लांब आलं तर. तुला काय वाटते? मला नाही वाटत आहे, बिकॉज मला वाटतं वरचं आपण बघितलं पाहिजे. बिकॉज ते मी आता सगळे इन्स्टा स्क्रोल करत होतो, मी रील्सवर बघितलं, खूप छान दिसतं आणि वरतून पूर्ण व्ह्यू दिसते. हे मॉन्युमेंट्स बघण्यापेक्षा आपण ते जाऊन व्ह्यू बघू शकतो, बिकॉज आय एम नॉट टू मच हिस्टॉरिक पर्सन. प्रज्वल आणि मी तिकिटासाठी उभं राहिलेत आणि बाकीचे फोटोज काढायला लागलेत. फोटोज आपण कधी काढायचे? ऐ तू वाटतो पण भाई राजस्थानी. खम्मा गाणी. सिटी पॅलेसला जायचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे. हे बघा समोरच आहे, कारण की तिथे फक्त म्युझियम आहे असं प्रज्वल बोलला. प्रज्वल बोलतो दुसऱ्या फोर्टला नेतो तुम्हाला, सजेस्ट करतो. आणि पर पर्सन 310 रुपीज बोलतात ते. आणि फक्त म्युझियम बघण्याची ज्या वस्तू ठेवल्या आहेत त्या तुम्हाला फक्त बघायला भेटेल, दुसरं काही नाही. म्हणून आम्ही सांगितलं की हे प्लॅन कॅन्सल करून पुढे जायचं आपण. वरती काय बोललं 15 किलोमीटर नाहरगड फोर्ट. ओके ब्रो, नाहरगड फोर्टला चाललो आता आम्ही. टोपी बघा उधारीवर मागितलंय अमोलकडून. कसा दिसतो कमेंट करून सांगा तुम्ही. मी चांगलाच दिसत असेल. चांगला दिसत असेल. स्ट्रीट शॉपिंग चालू आहे मॅग्नेटची. फ्रीज मॅग्नेट अँड स्टिकर्स. आता आम्ही कार पार्क केलेली तिथे ठेवलेली आहे आणि चाललोय ऑटोमध्ये, कारण ऑटोवाला आम्हाला 3 फोर्ट फिरवणार आहे. आता किती रुपयात फिरवणार आहे ते तुम्ही ऋतिकाच्या चॅनलवर जाऊन बघा. सेट माणसं बघा कशी बसलेली.
आता आम्ही रिक्षात निघालो होतो फिरण्यासाठी, पण भूक लागली म्हणून थांबलो. आणि काय ऑर्डर दिलं रे? आता फक्त पापड खातो आणि निघतो. आता आलोय राजस्थानी थाली खायला. आहे बघा, सर्वांच्या प्लेटमध्ये थालीच आहे. आणि ही कितीला आहे? हे बघा मेन्यू कार्ड आहे. आम्ही घेतले 299 वाली थाली. आता जस्ट जेवण झालेलं आहे. आता परत रिक्षामध्ये चाललो आहे जयपूर एक्सप्लोअर करण्यासाठी. रिक्षावाला आमच्यासाठी थांबला होता, कारण की आमचे भाई बोलणं झालेलं आहे रिक्षावाल्यासोबत, तुम्ही पण बार्गेनिंग करून फिरू शकतात. आता बघूया, तो 3 कोट दाखवणार आहे 400 रुपयात. पुढे जाऊ, पाहूया. गाईस वाट लागली रिक्षामध्ये, एकदा तिकडून, पण काय करणार, एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. काय आता पहिला लोकेशन आलेला आहे मौज महल, म्युझियम ऑफ मौज. आता जस्ट इथे तिकीट काढलेलं आहे 500 रुपये पर पर्सन. आणि आता वरती चाललो आहे, काय काय आहे पाहूया. आता इथे आम्ही शूज कवर घालत आहेत, मध्ये आलेलो आहोत. आता आम्ही आलो मिरर मेसमध्ये. आणि काय बोललात अमोल, आपण पहिले हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. हे सर्व काय माथेरानला केलेलं आहे, आपण सर्व केलेलं आहे. आपण 2021 मध्ये गेलेलं आहे. मग आपण तर मिरर पहिले लहान होतो तेव्हा पण केलं आहे. आपण तेच ना. हे बघा, आपण शोधू. ते तर आहे. आपल्याला एक टच करायची पण गरज नाही. गरज नाही, ते तर आहे. शोधू शकतो. तसं तर आम्हाला एक्झिट कधीच सापडलं होतं, कारण की आम्हाला माहित आहे आता काय 500 रुपये दिले तर वसूल करायला लागते. 500 रुपये दिलेत म्युझियममध्ये एंट्री करायला. आणि माथेरानला गेलो होतो आणि मागच्या सिटी पॅलेसला प्रज्वलला सांगितलं जाऊ, तो सांगतो खूप महाग आहे, 320 खूप आहे, तिकडे नाही जायचं सांगतो. इथे 500 काढून दिले ह्याच्यासाठी. मग काय बोलायचं प्रज्वलला. आत्ता आम्ही आलोय भूत बंगल्यामध्ये. हा बघा दुसरा भूत. हे एकदम आंबा आता जस्ट बाहेर निघालो भूताटी जागेवरून. त्याला घेऊनच निघालो पण तिथून. खूप मजा आली आतमध्ये. आता बाहेर निघालो. आता तिसऱ्या लोकेशनवर चाललोय. आता आम्ही चाललोय अलादीन की दुनियामध्ये. इथे तुम्ही येऊन फोटोज काढू शकतात. अलादीन की दुनिया. अजून तर मध्ये जायचं आहे, अजून एका ठिकाणी. असे 3 ते 4 प्रकारचे हे लावले तिथे. खतरनाक इकडे डोकं फिरायला लागलंय. फोर्थ लोकेशन वॅक्स म्युझियम. इकडे सर्व वॅक्स स्टॅच्यूज आहेत. बघा कोणाकोणाचे आहेत. व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा तुम्ही कोणाला कोणाला पाहिलं. दिस इज माय मॅन मिस्टर बीन. सगळ्यात चायनीज फेवरेट आहे. आता आलो इथे थिएटरमध्ये अंबागणी. प्रज्वलने तो म्युझियम बघितलं तर बरं झालं असतं. एक तुम्हाला सिक्रेट सांगते, प्रज्वल अत्यंत महान माणूस आहे. तिथे येऊन पण आम्हाला गेम्स खेळायला लागतात. तिकडे त्याने आणलं आम्हाला काय नाही, आम्ही चाललेलो फोनवर त्याने आणलं. म्युझियम म्हणतात लहान पोरांचं. आणि गेले किती रुपये पर पर्सन? 500. म्हणजे 5 जणांचे पकडले वर्ध आहे. वर्थ आहे. पण जर तुम्ही राजस्थान बघायला आले तर इकडे तुमच्याबरोबर पण लहान मुलं वगैरे असतात ना. या आता बघूया पुढे काय होते. लक्ष नाही म्हणून मागचं वाला तर ठीक होतं, पण हे बघा याच्यासाठी आलोय राजस्थानला. समोर आहे जल महल. बघा सेकंड लोकेशन, ह्याला सांगतात लोकेशन. पण काय महलमध्ये तर जाता येणार नाही, कारण की बंद केलं आहे तिकडे जाणं. पहिल्यापासूनच बंद आहे. जल महल आहे माझ्या पाठीमध्ये, तुम्ही बघू शकता. काय कसं काय नाही काय. कॅबिनेटपर्यंत माझी ओळख आहे. करू तुम्ही सेटिंग लावली मग तो तुला पोहोच जायला लागेल. जाऊ शकतो. जाऊ बघा. आता याने पहिले हा जाईल पोहत, त्यानंतर मी जाईल. हे बघा समोर आहे जल महल जयपूरचा.
खूप सुंदर आहे. पाण्यामध्ये इथून बघतानाच मजा येते. जर मध्ये जायला भेटले असतं तर खूप मजा आली असती. क्राऊड तर मजबूत आहे इथे पण. थंडीमध्ये राजस्थान फिरायला बहुतेक सर्वच येतात आणि आम्ही पण आलो आहे. इकडे कोणतं ते जलमहल जवळ पोऱ्या बघत आहेत. आता आमचा जलमहल बघून झालेला आहे आणि आम्ही निघतोय आता कुठे जाण्यासाठी ते तुम्हाला पुढे कळेलच. आमचं काही फिक्स नसतं ना. आमचं इथे येण्याचं पण प्लॅन फिक्स नव्हतं. आज प्रज्वल भाऊंचा बर्थडे आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा प्रज्वल भाऊ. होप करतो रात्रीचा डिनर त्यांच्याकडून आज देणार असते. एवढे ते गरीब नाही आहे. ते बोलले मी श्रीमंत आहे. नेहमी बोलत असतात मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे. आपल्याकडे पैशाची कमी नाही. आता आज समजेलच काय त्यांच्याकडे पैशाची कमी. भले पैशाची कमी असेल भाई, माझं मन मोठं आहे. मी तेच सांगणार होतो. मी पैशाने गरीब असला तरी काय नाही, मनाने श्रीमंत आहे. डिनरचं बिल भरताना हा हार्दिक ब्लॉगमध्ये दाखवलं. नाही काही इकडे बघ तर हे आहे ना म्हण, भीक तर भीक तलाठी रंगी तसे भावा. अमोल बघा काय नाटकी करायला लागला इकडे रिक्षामध्ये बसून, रिक्षाच्या बाहेर उभा राहून. असं जसं काय सलमान खानच आहे. वडाला मधला कोण आपला तो वडाला संजय मन्या सुरवे में सलमान बिलमान नाही मन्या. तर आपली जी कार होती ती सिटी महलकडे पार्क केली होती आणि आपण रिक्षामध्ये फिरत होतो. आता थोड्या वेळापूर्वी निघालो आहे नहारगड फोर्टला जाण्यासाठी. जर जमलं तर आम्ही तिथून सनसेट बघणार आहोत. आणि बाजूला बघा थोड्याच वेळापूर्वी जिथे रिक्षामध्ये न आलेलो तिथूनच चाललो आहे. आधी माहीत असतं की रोडलाच लागते तर खूप बरं झालं असतं, पण काय नाही, जाऊ द्या. जे होते ते चांगल्यासाठीच होते. फायनली समोर आहे नहारगडचा एंट्रन्स आणि पूर्ण घाटाचा रोड होता तो. तुम्ही ऋतिका पाटीलच्या व्लॉगमध्ये जाऊन बघा. मी काहीच शूट नाही केलं. आता मी दाखवतो तुम्हाला नहारगड फोर्ट. एंटर करत आहोत आम्ही. 4:45 वाजलेले आहेत आणि आम्ही जस्ट आता पोचलो आहे नहारगड फोर्टच्या बाहेर आहोत आणि कार पार्किंग केलेली आहे. इथेच मोठी पार्किंग आहे. आता चाललो आहे फोर्ट बघायला आणि आता सनसेटचाही टाईम झालाच असेल कारण की थंडीमध्ये लवकर होतो सनसेट. आणि पहा सर्व इथे फोर्ट्सवर वगैरे एंट्री आहे म्हणून फोर्ट्स वगैरे मेंटेन आहेत इथे. आपल्या महाराष्ट्रात पण असं केलं पाहिजे की जे आपले किल्ले वगैरे आहेत त्याच्यावर एंट्रीसाठी म्हणजे पैसे चालू केले पाहिजेत आणि त्याच पैशाने तेच किल्ले गड वगैरे मेंटेन केले पाहिजेत. पहा संध्याकाळ झालेली आहे तरी नहारगड फोर्ट खूप भारी दिसत आहे आणि खूप जास्त गर्दी आहे. आणि ही बघा कॉर्न चाट खायला लागलं आहे आणि हा बुट्टा खायला लागला आहे. मला बुट्टा. आता जस्ट फोर्टमध्ये एंटर केलं आहे आणि 100 रुपीज पर पर्सन तिकीट आहे आणि आताही खूप गर्दी आहे आतमध्ये. बघा पहा या बाजूने काय व्ह्यू आहे, पूर्ण शहर दिसतो. हे बघा टँक आहे मोठा रेन वॉटर हार्वेस्ट करायला. बावडी हे बघा श्री माधवेंद्र भवन. खूप सुंदर आर्किटेक्चर आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर एकदा नक्कीच राजस्थान व्हिजिट करा. बघा जे भवन दाखवलं त्याच्याबद्दल इथं इन्फॉर्मेशन आहे. पॉज करा आणि वाचून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा नाहीतर या तोफने हे गोला फेकतो तुमच्या उडवून टाकेल घरावर. फाटफोट. तर बघा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलीच होती, पॉज करून तुम्ही वाचली नसेल तर आम्हाला तुम्हाला सांगितलं. 1880 ह्याचं काम चालू झालं होतं आणि 1920 म्हणजे जवळपास 42 वर्ष हे काम चालू होतं. 42 वर्षामध्ये हा महल रेडी झाला आहे. आणि अजून सांगायचं झालं तर हा असा महल आहे, त्यांच्याकडे 10 होते टोटल. 10मध्ये हा एक असा महल त्यांनी बनवलेला असता की ते बाकीचे 9 महल आहेत त्यांचं ते जाण्याचा रस्ता म्हणजे त्यांनी 9वी याला कनेक्टेड आहे. 9वी महल आहे कनेक्टेड आहे म्हणजे इथून तुम्ही गेले तर कुठल्याही महलमध्ये जाऊ शकतात कधी, असं त्यांनी हा महल बनवला. ओके. तर आता आम्ही फर्स्ट फ्लोअरवर आहोत. इथे लिहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. बाकी आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन माहिती नाही पण तुम्ही गुगल करून पाहू शकतात कारण की मी चुकीची इन्फॉर्मेशन देण्यापेक्षा तुम्ही गुगल केलेलाच बरं आहे. या फोर्टमध्ये ऑलमोस्ट सर्व इथे सेमच आर्किटेक्चर आहे. म्हणजे ज्या ज्या रूम्स सांगितल्या उघड्या आहेत त्याचा. हे पहा परतीच आपल्याला जायचंच आहे थोड्याच वेळात.
तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवतो, चला 3, 2, 1. वाव. जेवढे व्हिडिओज काढतोय आणि जेवढ्या बाजूला जातोय तेवढ्या कमीच आहेत. काय अप्रतिम व्ह्यूज आहेत. अजून तर आम्ही एकच फोर्टवर आलो आहे तरी एवढं, म्हणजे जयपूर एक्सप्लोअर करायला मला किती वेळ लागेल. आणि जयपूर सिटी खूप ब्युटिफुल आहे आणि उदयपूर वगैरे तर आहेतच. सर्वच म्हणजे पूर्ण राजस्थान सांगा इंडिया एक टाईम आपला येणार ज्या दिवशी आपण निघणार घरातून पूर्ण इंडिया एक्सप्लोअर करायला. नक्कीच तो टाईम लवकर येऊ द्या. जर तुम्ही बघितलं तर वरती जाण्यासाठी जी सीडी आहे ती खूपच लहान आहे. आणि आता आम्ही सेकंड फ्लोअरला होते, आता चाललो आहे थर्ड फ्लोअरला. थोडी सध्या आपली बोबडी वळते, काय करणार. असं बघायला गेले तर आता आपण आलो आहे खूपच राईट टाईमला आणि थंडी वाढत चाललेली आहे. आणि मी काय स्वेटर वगैरे घेऊन आलेलोच नाही मिळत. आणि हे बघा फॉग पण आहे आणि व्ह्यू वरचा खूप चांगला आहे. आणि ही बघा स्लीवलेस घालून आलेली आहे. बोलायला सुद्धा नाही. हा, बोलायला नाही होत. दादा इथे ब्लॉग करते, मी इथे ब्लॉग करते. ब्लॉगर्स लाईफ गाईज, सपोर्ट अस. बघा तुम्हाला सांगितलेलं जेवढ्या बाजूला जातील तेवढ्या बाजूला अलग अलग व्ह्यू आहेत. अख्खी ही जयपूर सिटी आहे. पूर्ण फोर्ट तर आम्ही फिरू नाही शकत, जेवढा फिरू शकतात तेवढा फिरण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि खूप भारी भारी व्ह्यूज आहेत. आता काय सांगू तुम्हाला, इथेच यावं लागेल कारण की मी तर पूर्णपणे शूट अख्खा दिवस करूच नाही शकत. डेचा व्ह्यू तर दाखवलाच होता, नाईटचा पण बघा जबरदस्त. बघा तुम्हाला संध्याकाळी तर दाखवला होता नाहरगड, पण आताही बघून घ्या रात्रीचा व्ह्यू. पहा जाताना तर रस्ता दाखवला नव्हता, आता बघा नाईटचा व्ह्यू. आता मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली आहे. आता आम्ही निघालो आहे. आता पहिले जयपूरवरून आमचा प्लॅन होणार आहे कुठे जायचं ते. मोबाईलची बॅटरी तर डाऊन आहे तर चार्जिंगला लावतो आता आणि थोडा आराम करतो. थोडा बोबडी वळते आता खूपच जास्त. व्लॉगिंग बंद करायला लागेल आता बस. तर आता आम्ही जयपूरमध्येच आहोत आणि तुम्ही बघू शकतात आम्ही कुठेतरी चाललो आहे. 516 किलोमीटर आहे आणि 4:43 आम्ही तिथे पोचू. तर आता पाहूया किती वेळ लागतो पोचायला. 8 वाजलेले आहेत आणि आम्ही थांबलेलो आहोत. टोल सोडलेला आहे एक आणि वॉशरूम ब्रेकसाठी थांबलेलो आहोत. तर आम्ही चाललो आहे उज्जैनला आणि ही आहे आपली गाडी. आणि उज्जैनला पोचायला अजूनही खूप टाईम लागेल कारण की 500+ किलोमीटर होता जयपूरवरून. तर पाहूया किती टाईम लागते. आपल्यासोबत जोडून राहा. आता खाटू श्याम बाबा दाखवले, जयपूर दाखवलं, आता उद्याच्या व्लॉगमध्ये असेल उज्जैन, महाकाल. या ट्रिपचा आपण तिसरा फ्यूल ब्रेक घेतलेला आहे. आता पाहूया कितीचा डिझेल येतं गाडीमध्ये. तसं तर 126 किलोमीटर बाकी होतं, दाखवत होतं का तेवढी जाऊ शकते गाडी. आता पाहूया. 3,930 रुपयाचा डिझेल आलेला आहे. आता बघा टेम्परेचर बघा, बाहेरचा अलग आहे आणि आतमधला अलग आहे. इथे श्वास घेतला तरी दूर निघतो. आता आम्ही निघालोच होतो, मोबाईल थोडासा चार्जिंग केला, पण आता भेटूया थोड्या वेळात जेव्हा डिनरसाठी थांबू तेव्हा, कारण की आम्हाला खूप झोप आलेली आहे. आणि अजून प्रवास किती 8.5 तासाचा बाकी आहे. उद्या सकाळी 5चा अरायव्हिंग टाईम दाखवलेला आहे. ओके थांबा तुम्हाला 1 मिनटं फॉग दाखवतो. बघा समोर बघा फॉग. आणि वाजलेले आहेत 9 वाजलेले आहेत ऑलमोस्ट. आणि फॉग बघा, समोरची गाडी दिसत नाही मिळत. त्याकरताच मला तरी वाटते एवढा टाईम दाखवते मॅपवर. आता 9:50 झालेले आहेत आणि आम्ही डिनरसाठी थांबलो आहे. आणि थंडी खूप आहे. काल तर मला म्हणजे थंडी लागत नव्हती, पण आज खूप थंडी लागते. गाडी इथे पार्क केलं आहे कारण की हॉटेल लेट दिसला आणि हॉटेल तिथे आहे, म्हणजे 100 मीटर चालत जायचं आहे. प्रज्वलला इथेच एवढी थंडी लागली, हा युरोपला जाईल त्याचं कसं काय होईल. आता मला टेन्शन आलं आहे. कसं तरी होईल काय, मॅनेज करू जायचं आहे तर. ती थोडी एका हॉटेलच्या पुढे लावलेली, तर तो काय बोलला माहिती आहे का, तुम्ही माझ्या हॉटेलला नाही जेवत तर तुम्ही जिथे जेवतात तिथेच लावा. तर आम्ही आता गाडी घेऊन आलो इथे. आज रात्रीच्या जेवणात आहे काय रे, शेवभाजी
आणि छोले पनीर आणि बटर रोटी. आता जेवून झालेलं आहे आणि आम्ही निघतोय. 11:15 का 11 वाजलेले आहेत आणि पहा वरतून एवढा दव पडते की गाडी पूर्ण ओली झालेली आहे आणि खूपच वातावरण बघा काहीच दिसत नाही मिळत. आता अशाच वातावरणात आम्हाला पुढे निघायचं आहे. तर आता वाजले आहेत 12:30 आणि समोर बघा काहीच नाही दिसत मिळत. अजूनही कोटा जो आहे तो 60 ते 70 किलोमीटर आहे, पण फॉग काही कमी होण्याचं नावच नाही घेत मिळत. अमोल कशी गाडी चालवतो त्यालाच माहिती. बाजूला प्रज्वल आहे त्याला गाईड करायला. मी तर झोपलो होतो. आता हा व्लॉग थोड्याच वेळाने आपण एंड करूया आणि नवीन व्लॉग चालू करूया. 1:07 झालेले आहेत आणि आम्ही गेल्या 20 मिनिटापासून थांबलो आहे. आता ते तुम्ही गुड्डीच्या व्लॉगमध्ये बघा थोडीफार काय बोलले गुड्डी. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, 20 मिनिटं झाले थांबलो कशासाठी तेच नाही माहिती. नाही मला माहिती आहे. मला पर्सनल मेसेज करा, मी सांगतो तुम्हाला. मी काय सांगतो गुड्डी, ती मागे गाडी आहे ती दाखवते थांब. आता मी तर विचार करतो हीच गाडी घेऊ का माहिती आहे का, म्हणजे पैर फैला के सोएंगे. जाम मोठी गाडी आहे. एक ड्राइवर रखेंगे, पीछे 2 लोग बैठेंगे. तुमको आना है तुम भी आओ भाई, जगह हो जाएगा आराम से. पण जास्त लोकांना नेणार नाही भाई, कम्फर्टेबल नाही नाही करता तू. आरामात 4 लोकांना नेऊ शकतो. अफोर्डेबल, फुल अफोर्डेबल गाडी. थंडीचं सांग आहे. थंडीचं काय दिसते, थंडी दाखव भाई त्यांना. हे बघा थंडी. पार्किंग लाईट ऑन करून गाडी चालवायला लागते बेकार आणि बेकार. पूर्ण फॉग मध्ये गाडी स्लो चालते म्हणून पूर्ण ॲव्हरेजची वाट लागून जाते. एव्हरेजची पण आणि टाइमची पण. हा सर्व वाट. म्हणून मी एक गोष्ट तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे तुम्ही सकाळी 10 ते रात्री, तुम्ही फॉगला फोन लावा आणि सांगा तू येऊ नको. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रॅव्हल करा, नंतर इकडे खूप फॉग होतो. अमोलला आणि प्रज्वलला एवढी थंडी लागली आहे का ते इथे बसल्यात. 20 मिनिटं झाले. 20 मिनिटं 10 मिनिटं तर आता इथे थांबलोच होतो. तर गुड्डीने चहा घेतलाय कारण की तिने तिथे जेवण नव्हतं केलं नाही, मला दिलं नाही हिला. आम्ही जेवण दिलं आम्ही नाही, त्यांनी नाही दिलं. तर ही व्हिडिओ इथेच समाप्त करू कारण की उद्या आपल्याला सकाळी अपलोड करायची आहे. होप करतो तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ. सर्व वायदे असतात काही कांचे, पण ठीक आहे काय नाही. आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यानंतर लगेच नवीन व्हिडिओ चालू करूया. बाय बाय.